तर लॉकोनी केले पापलेटला इकडे क्लीन आणि इकडे प्रॉन्स. गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता वाजल्या सकाळचे 10:30 आणि मी आजपास सगळ्यात उशिरा उठलं. सगळ्यात पहिला इबू उठलाय, सगळ्यात पहिले मी उठली, सगळ्यात पहिली मम्मा उठली, मग इबू उठलाय, मी आत्ता जस्ट उठलोय. तर इबूचं सगळं फिडिंग वगैरे करून झालं आणि इबू मस्त इकडे खेळतं. आता अजून इबूचा स्वेडल का नाही ओपन केलं आपण. हे बस स्वेडलमधून तिचा पाय पण बाहेर आला इथून. इबूच्या स्वेडल मधून पाय पण बाहेर काढलाय. हात तर ते स्वतःहूनच काढते सकाळपर्यंत बाहेर. तर तिला ओपन करताय तर कसं आळस देते. गुड मॉर्निंग इबू. इबू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इबू आता खेळते. आपण पण जरा इबू बरोबर आता खेळूया. इबूला लागले आता परत भूक. तर इबूचं थोडंसं माइंड डायवर्ट करायला मी इबूला जरासा बाल्कनी मध्ये खेळून जातो. तू डोळे उघडू शकतोस ना इबू? इवूच्या इथे डोळेच नाही उघडत. ॲक्च्युली खूप ब्राईट आहे ना बाहेर, त्याच्यामुळे इवूला डोळे ओपन करायला थोडासा तकलीफ होत आहे. म्हणून आपण नको घेऊन जाऊया तिला बाहेर. आणि फायनली इवू झोपली आहे. मम्माने तिला झोपवलंय. तर आता इवू झोपलाय आणि मम्माने इथे जेवण म्हणजे भाजी आहे ती इथे ठेवली आहे. आपण ती बघतोय. आता इबू झोपेल तर आपण पण बाकीचे कामं आवरून घेऊया, फ्रेश वगैरे होऊया. म्हणजे इबू उठल्यावर आपल्याला बाकीचा टाईम इबूसोबत देता येईल. कारण का अजून इबूची आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे. तर मग आता इबू झोपली तर आपण फ्रेश वगैरे होऊन घेऊया. आपण आता मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे. इबू अजून झोपला आहे. इबूची मम्मा इकडे जेवण करते आहे. तर आपण आता इबूच्या मम्माला थोडं हेल्प करूया तिथपर्यंत इबा उठत नाही तोपर्यंत. मग एकदा इबू उठली की मग आपण इबूच्या पाठी लागूया. कारण का इबूची अजून आंघोळ वगैरे बाकी आहे. इबू उठल्या उठल्या इबूला लागणार आहे भूक. तर इबूची फिडिंग पण असणार आहे. तर मग चला आपण तोपर्यंत मम्मासोबत तिच्या मम्मासोबत थोडंसं आवरून घेऊया. म्हणजे तिची मम्मा पण इबू उठल्यावर फ्री होईल. आणि आपण इथं मम्माची हेल्प करत होतो. आणि मम्माची हेल्प करताना आपल्याला आवाज आला आहे इवूचा. आणि इवू इथे उठलाय. तर आपण आता तिला ओपन करूया. इवूची झोप आजकाल एवढी कमी झाली आहे ना की इवू अर्धा तासापेक्षा जास्त झोपतच नाही. हे बघा एकदम फ्रेश उठलाय. तिला आपण ओपन करूया. मम्मा आली बघायला. चादर बिदर काढून टाकली आहे. हा मम्मा काय विचारते बघ. हो चादर काढून का टाकली आहे? चादर का काढली तू चादर का काढली आहे? हनुमान बनलंय. हनुमान बनतोय हनुमान. अजून मम्माचं जेवण बरोबर नाही झालं आणि इवा उठली. झालं माझं. झालं. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आता मम्माचं जेवण बनून पण झालंय. तर मग आता मम्मा पण फ्री आहे. तर मम्मा आता तिला फीडिंग करेल आणि आपण तिचं बकेट वगैरे लावूया भरायला. आणि मग इबूला घेऊया आंघोळीला. कारण का आता ती आंघोळ करेल. मग आपण थोडं परत तिला फीडिंग करू आणि मग ट्राय करूया तिला झोपवायला. तर ती गाढ झोपेल का. इवूला आता तिच्यासोबत कोण ना कोणतरी पाहिजे असतं. हो है ना.
सारखं पाहिजे ना तुला कोणतरी है ना. नाहीतर रडू करते इवाला आता सतत तिच्या जवळ कोणतरी पाहिजे, भले खेळू दे नको खेळू दे, पण तिला सोबत कोणतरी लागतं. तर आता मस्त उठली आहे, तिची मम्मा तिला फीड करेल तोपर्यंत थोडा वेळ खेळू कर. हा खेळेल आता. खेळ थोडा वेळ. तर मम्मा बोलते खेळ, बघूया आपण. कशी बोट खाण्यामध्ये बिझी आहे इवा. नको खाऊ इवो, नको खाऊ. खरंच जात तोंडामध्ये. ओ किती गोड हसली ना इवो. किती गोड स्माईल आहे इवाची, किती गोड स्माईल आहे. जोपर्यंत ती एकट्यात खेळते तोपर्यंत खेळून द्यायचं. जेव्हा रडायला लागेल तेव्हाच तिची मम्मा तिला फीड करायला घेईल. हा ना. किती मस्त हसते, स्माइल करते, स्माइल करते इवा. गेला परत हात तोंडामध्ये. इवू स्वतःच्या पायाला बघून खेळते. किती मस्त ना ते लोकांना त्यांचे एक एक बॉडी पार्ट जेव्हा दिसतात तेव्हा ते लोक कसे बघत बसतात. इवू कशी आवाज येतो बघा. कशी आवाज करते. आता लागली आहे तिला भूक, तर आपण आता तिला तिच्या मम्माला देऊया ते लोकांना फीडिंग करायला. तर फीडिंग झालंय की मग आपण भेटूया इवूला. तोपर्यंत इवू रडू नको करूस, ओके. मम्मा 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 येते, रडू नको करू. हो. इवूने थोडीशी उलटी केली, तिचा बर्फ वगैरे देऊन झालाय. आपण आता तिला घेतोय आंघोळीसाठी. तर इकडे मम्माने तिचं मॅट वगैरे रेडी केली आहे मालिशसाठी, आणि बकेट वगैरे पण भरून ठेवलं आहे. तर आपण आता घेऊया इवूला आंघोळ घालून. तर इवूच्या इकडे मम्माने केली आहे मालिश झाली आहे. तर आता इवूला घेऊया आंघोळीला. मम्माने केली आहे इवूला मस्त फ्रेश. आता इवूला थोड्या वेळ इवूला आता करणार आहे मम्मा तिची फीडिंग. दूध प्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण तिला स्वेडल करून झोपूया. आज पण ट्राय करायला नाही लागणार आहे झोपायला, कारण का ऑलरेडी तिला खूप झोप आली आहे. तर इवू डायरेक्टली झोपेल आज पण. तर चला, त्यांची फीडिंग झाली की मग आपण इवूला स्वेडल करताना दाखवतो. हो इवू मस्त फ्रेश झालाय. इवूला मस्त स्वेडल केलं. मम्माने तिला टिक्की आणि पावडर पण लावली. आता इवू लगेच झोपेल. आपण अजून तिला टोपी पण घालणार आहे. हार्डली मम्माने 2 सेकंड तिला मांडीवर घेतला असेल आणि इवू झोपली आहे. इवू आता मस्त वेगळी झोपली आहे. आणि लॉकू इथे आता जेवण घेते. हे लॉकूने शेवगा बनवला आहे, तर लॉकू आता घेतोय. माझी पण प्लेट इकडे लॉकूने तयार केली आहे. तर आपण आता जेवण करून घेऊया. आमचं आता मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि इवू अजून पण उठला नाही आहे. लॉकू खाते स्वीट. तर आता लॉकू पण जरा वेळ रेस्ट करेल. आपण थोडं आपलं काम करून घेऊया. आणि आता वाजले संध्याकाळचे 6 वाजायला आले आणि इवूचा आवाज येत आहे आणि इवू उठली आहे. बराच वेळ इवू झोपली, बराच वेळ. नाही बोलून पण आज
3-1 तास तरी झोपली असेल, 3 तास तरी झोपली असेल इवू. आणि आता किती मस्त फ्रेश उठली आहे. आता तिला आपण ओपन करूया, थोडं स्वेडल वगैरे करूया. ॲक्च्युली ते लागले असेल आता भूक. तर तिची मम्मा पण झोपली आहे, आपण तिच्या मम्माला पण उठूया. तिची मम्मा उठली तर आता तिला भूक नाही लागली. आता नाही रडू करत आहे बघा. आता खेळत होती मम्मा सोबत आणि आता दाखवलं की आता रडायला लागली. हो हो हो, ओके ओके, पिया पिया, ओके. आणि इवूचं आता फीडिंग करून झालंय. तर इवूची मम्मा तिला राऊंड मारताय. बर्फ नाही दिला अजून इवूने, तर इवूची मम्मा तिला बर्फ देते आता. डॅडा आला. इवाला पण आवडतो बाहेर. मग इवाला खाली घेऊन जा ना राऊंड मारायला. इवने आता मस्त बर्फ वगैरे दिलाय. तर आता तिला इथे थोडा टाइम खेळायला ठेवलाय. मग आपण थोड्या वेळाने तिला चेंज वगैरे करून फ्रेश करवणार. इवा अच्छू, इवूला पाहिजे होता कोणतरी असं बोलायला तिच्यासोबत. काय बोलते तू? तू काय बोलते? हो 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 हो, अगं मम्मा. बघूया इवा काय करते. इवा इकडे नाहीये. इवा आणि मम्मा इकडे उभले आहेत, बाल्कनी मध्ये आहे. तुम्ही काय करते? इवूला सगळे लाईट दिसत असतील ना सगळीकडे. हो, इवू सगळीकडे लाईट्स दिसतात. लाईट्स, वाव, सगळीकडे लाईट्स आहे. तर आता लॉकोने इवाला फ्रेश वगैरे करून फीडिंग करून झोपवलंय आणि उद्याची तयारी करते लॉको. आता उद्या काय आहे लॉको जेवायला? लॉकोचं फेवरेट असणार आहे. तर लॉकोने गेले पापलेटला इकडे क्लीन आणि इकडे प्रॉन्सला क्लीन करून ठेवलंय. हे बघा ती क्लिनिंग करते, म्हणजे उद्यासाठीचा मेन्यू फिक्स आहे. आणि फिश म्हणजे लॉकोचा एकदम फेवरेट. उद्या लॉको बघणार नाही जेवताना, उद्या लॉको पडणार नाही जेवण. तिची तोंडावरची खुशी बघा. उद्या लॉकोचा फेवरेट जेवण असणार आहे. आता इवा झोपली आहे, तिथपर्यंत हे सगळं काम आवरून घेऊया आपण. हा, कारण का सकाळची खूप घाई पण असते आणि इवू पण टायमिंग सगळा बरोबर भरोसा नसतो आमच्या. इवा लपवायची आमची सोया तर सोया, नाही तर हिचं काय करणार आहे काकू? रस्सा. शपथ, तुला खायला देतो. मला नको. तुला काय? तुला प्रॉन्स आणि पापलेट. प्रॉन्सचा सुक्का येस आणि पापलेट फ्राय. ओके. लॉको खाणार आहे बाबा, डेंजर. 1, 2, 3 गोष्टी. तर चला आपण बाकीचं मॅरिनेशन वगैरेची प्रोसेस करूया. ते करेपर्यंत इवा नक्कीच उठेल. आता उठेल ना? नक्की उठेल. तोपर्यंत मम्माला तिच्यावर पूर्ण कॉन्फिडन्स आहे. 100%. का बोललास तू मगाशी? मी असं काय करायला घेते ना तेव्हा इवा उठते. इवाला समजतं ना की आता माझी मम्मा बिझी आहे, तर आपण आता उठून तिला त्रास देऊया. त्रास आहे काय लॉको इवा? असं बोलू पण नको काय त्रास वगैरे. इवा म्हणून मला सगळं इझी आहे ऍक्च्युली. आपण आत्ताच बोललेलो की मम्मा काय करत असताना इवू कधी पण उठू शकते. आणि ही लॉको इथे आता मॅरिनेशनच करत होती आणि आपल्याला आवाज येतोय इवाचा. आणि इवा इथे उठली आहे. इवाला बरोबर माहिती असतं की आता मम्मा काम करते तर आपण उठूया.
हा ना इवू हा ना हे बघा उठलाय. आपण तिला आता घेऊया जरा पण फिशची मॅरिनेशनची प्रोसेस इवूला पण दाखवूया. इवू हे काय आहे? व्हॉट इज दिस? हे काय आहे इवू? फिश फिश आहे. इवूला वास नको त्याचा नाही तर इवाला वास येतो त्रास आहे. इवूला वास आला की इवू बाहेर काढेल. इवाचं लक्ष आहे पण तिथे तिला फिश बघायचं वाटतं. फिश बघतो फिश हे इथे मम्मानी केलं मॅरिनेशनची प्रोसेस. लॉकूचं फेवरेट आहे का मच्छी. कधी पण उठून तिला बोललो ना की फिश खायचं तर लॉकू फिश खायला एव्हरी टाइम रेडी. काय ना हा नाही असं. आता इवा इकडे खेळते आणि तिकडे लॉकूनी केलंय फिशचं मॅरिनेशन. आपण बघूया हे केलंय तिने फिश मॅरिनेट. हे आता कुठे ठेवणार? डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये आणि उद्या डायरेक्ट खाणे का हा असंच की फ्राय करून कच्चा खायचा. नाही आता ही लवू असं मॅरिनेट करून त्याला फ्रीजमध्ये ठेवणार. मग आपण उद्या सकाळी उठून डायरेक्ट त्याला फ्राय करायचा. तर आणि आपला इवू इकडे खेळतं. आता तिची चिडचिड करायला सुरू झाली आहे. तिला लागली आता भूक. आता जे मम्माचं मॅरिनेशन करून झालं की मग मम्मा इवूला फीडिंग करेल. तिथपर्यंत मी खेळतो इवू बरोबर. हो 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 ओके हो हो हो. इवूला इथे मस्त असं बाहेरच्या रूम मध्ये घेऊन आलं आणि इथे झोपवलं. इवाची मम्मा तिथे थोडंसं काम करते आणि इवू इथे माझ्यासोबत बसला. तर आता थोड्या वेळाने इवू तर काय आता झोपत नाही. तर आता थोड्या वेळाने आम्ही जेवण वगैरे करू आणि मग एकत्रच आज झोपू. इवाला पण आम्ही आमच्यासोबतच झोपवूया. तर आता वाजले 11:30 आणि इवूला आता झोपवलं आहे आणि मी इथे घेतलं आहे जेवायला. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.